आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आताचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे तुकाराम बाबा आहेत आपले, त्या तुकाराम बाबा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या 4 दिवसापूर्वी भरत गोगावले यांनी जे रेकॉर्डिंग टाकलेली होती आणि रेकॉर्डिंग सांगितलेलं होतं आणि त्यांनी कॉलवर सुद्धा बोललेत की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आदेश निघणार आहे, निश्चिंत राहा. आदेश निघाल्यानंतर जो काही आहे विषय तो तुमचा विषय मोकळा झालेला आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. नंतर 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, अजूनपर्यंत आदेश निघलेला नाही. त्यानंतर काही विद्यार्थी भरत गोगावले यांच्याकडे गेले असता त्यांनी सांगितलं की कोणत्याही आंदोलनाची गरज नाहीये, आदेश निघेल म्हणजे निघेल, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. त्यांनी बाईट पण त्यांनी पाठवलेला आहे त्यांना. या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सकारात्मकच गोष्टी आहेत, परंतु आदेश कधी निघेल? सरकार चॉकलेट देणार का? सरकार गाजर देणार का? सरकार खोटं बोलत आहे का? आदेश काढायला किती दिवस लागेल? हे सर्व विषय महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग यावरती तोडगा काय निघणार आहे? कारण तुकाराम बाबा हे पहिल्यापासूनच आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं नेतृत्व आहे, ताठर नेतृत्व आहे, ठाम आहेत ते भूमिकेवरती की विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे, विद्यार्थ्यांवर अन्याय व्हायला पाहिजे नाही, विद्यार्थ्यांना रोजगार मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढलाच पाहिजे. आणि तुम्ही लोकमतला बातमी जी आलेली आहे ती बातमी आपण पाहिली असाल विद्यार्थी मित्रांनो, की 11 महिन्याचा कार्यकाळ वाढावा, 11 महिन्यापर्यंत कार्यकाळ असावा असं विद्यार्थ्यांची मागणी आहे. ह्या सर्व ज्या बाबी आहेत ह्या आपल्या दृष्टीनं महत्वाच्या बाबी आहेत. मग भरत गोगावले आणि तुकाराम बाबा यांच्यात जे काही बोलणं झालं त्यानंतरचा जो काही आता पत्रकार परिषदेला विषय आहे तो विषय असा की देऊ वरून आम्ही पायी दिंडी काढणार आहोत. मग त्याच्या मागची कारण काय? जर शासनाने आम्हाला 4 तारखेपर्यंत 4 तारखेच्या म्हणजे 4 मार्च 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जर जी.आर. काढलेला नाही किंवा आदेश जर काढला नाही तर आम्ही त्याच वेळेला तिथून आम्ही पायी दिंडी देहूवरून आम्ही मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ असं या ठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे पत्रकार परिषद घेऊन तुकाराम बाबा यांनी. आणि आपल्याला माहिती आहे तुकाराम बाबा हे ठाम भूमिकेवर आहेत आणि त्यानुसारच ते काम करतात आणि त्यांची शैली सुद्धा त्याच प्रकारची आहे. त्यामुळे शासनाला सुद्धा एक अल्टिमेट दिलेला आहे की येत्या 2 दिवसात, आजची 1 तारीख आहे, या 2 दिवसांमध्ये जर आदेश निघाला नाही तर 4थ्या दिवशी म्हणजे सायंकाळी 4 तारखेला देहू इथून दिंडी ही मुंबईसाठी रवाना होईल, जे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी असेल. ही गोष्ट महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या दृष्टीने. मग आपण काय करणार आहात? तर आपण सुद्धा त्यांना साथ देणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, दररोज कितीतरी विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत आहे आणि इथून विद्यार्थी जेव्हा कार्यकाळ संपत आहे तेव्हा विद्यार्थ्यांचे जे काही मन आहे ते मन आपण सांभाळू शकत नाही आणि विद्यार्थी या आंदोलनापासून दुरावत आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण यात फूट निर्माण होत आहे, यात दुरी निर्माण होत आहे, यामुळे आपल्या जे विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणार नाही असं सुद्धा एक साईडला दिसत आहे. परंतु जेव्हा आपल्याला हे नेतृत्व यासारखे तुकाराम बाबासारखे जेव्हा नेतृत्व आपल्याला मिळत आहे तेव्हा आपल्याला ही जी आपली लढाई आहे ही न्यायाची लढाई आहे आणि शासन जे आपल्यावरती अन्याय करत आहे, हे जे बिनकामाचे जी.आर. काढून पुन्हा त्यांना असं वाटत आहे की ही आपल्याला पुन्हा विद्यार्थी जे असतील किंवा प्रशिक्षणार्थी असतील की परमनंटची मागणी करतात किंवा हे कार्यकाळ वाढण्याची मागणी करतात, समोर जाऊन संघटना निर्माण करतात आणि आपल्यावर अडचणी येतात. हे आजची जी काही लोकमतची बातमी आहे त्या लोकमतच्या बातमीमध्ये तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. मग या बाजूचा विचार करून आपण आंदोलनामध्ये सहभागी होणं आणि 4 तारखेपर्यंत जर जी.आर. नाही निघाला तर त्या आंदोलनात जास्त संख्येनं सहभागी होणं आणि सरकारवर प्रेशर आणणं आणि आपल्या न्याय हक्काची जी लढाई आहे ती जिंकणं हे महत्वाचा विषय असणार आहे. यासाठीच हे अपडेट आपण बनवलेलं होतं. आणि तुम्हाला याच्यावरती काय वाटते? सरकार गाजर देईल का? सरकार आदेश काढेल का? आंदोलनाची दिशा ही बरोबर आहे का? ह्या सर्व बाबीवरती तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो.